सो आज आपण बघणार आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय बघणार आहे आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण आता अर्थ आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघण्याच्या आधी आपल्याला दोन कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. पहिले एक मास, दुसरं आहे वेट. आता बहुतांश ठिकाणी आपण मासलाच वेट कन्सिडर करतो आणि वेटला मास कन्सिडर करतो, किंवा वेटला वेटच कन्सिडर करून देतो. पण मास हा एक असा फेनॉमेना आहे की जो तुम्ही चुकीचा अंडरस्टँड केलेला आहे, किंवा वेट जो असा फेनॉमेना आहे जो तुम्ही चुकीचा अंडरस्टँड केलेला आहे. आता जर का तुम्ही दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टर तुम्हाला बोलले की वेट चेक कर, तर तुम्ही वेट चेक करता आणि वेट चेक करून काय सांगता डॉक्टरला की किती वेट आहे. समजा एक्स अमाऊंट ऑफ वेट आहे, तर कसं सांगणार? माझं 50 किलोग्राम वेट आहे, माझं 40 किलोग्राम वेट आहे. पण ही कन्सेप्ट खूप वेगळी, ही कन्सेप्ट चुकीची आहे. सायंटिफिक लँग्वेज मध्ये ही कन्सेप्ट कशी आहे? चुकीची आहे. मग आता खरी कन्सेप्ट काय सर? खरी कन्सेप्ट आहे की ज्या गोष्टी तुम्ही किलोग्राम मध्ये मोजता ती गोष्ट ऍक्च्युअल मध्ये मास आहे. काय? मास. आणि वेट ही अशी कन्सेप्ट आहे की जी किलोग्राम मध्ये मोजल्या जात नाही. आता मास काय असतं? मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये, मी पहिले पण तुम्हाला सांगितलं होतं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज मेड अप ऑफ पर्टिक्युलर टाइप ऑफ मॅटर. म्हणजे प्रत्येक अमाऊंट किंवा प्रत्येक बॉडी या युनिव्हर्स मध्ये जी तयार झालेली ती मॅटर पासून तयार झालेली. मग त्या मॅटरचं प्रमाण किती, त्या मॅटरची क्वांटिटी किती, ते अमाऊंट ऑफ मॅटर कशामध्ये डिस्कस करतो आपण? मास मध्ये. सो मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट असलेलं मास, मॅटरचं मास, ते ऍक्च्युअल मध्ये असतं काय? मास. नेक्स्ट, मास इज अ स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटीचं मिनिंग कळतो का? स्केलार क्वांटिटी म्हणजे जी चेंज होत नाही विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन. आता जर का डिस्प्लेसमेंट असेल तर ती एक वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स काय? एक स्केलर क्वांटिटी, ती चेंज होत नाही. पण डिस्प्लेसमेंट काय? वेक्टर क्वांटिटी, ती चेंज होते. का चेंज होते? कारण की डायरेक्शन बदलली, डिस्प्लेसमेंट बदलणार, तो रोड जो आहे तो बदलून जाणार. आपण काय म्हणतो, आपल्याला ह्या रोडने जायचं, डिस्प्लेसमेंट करायचं, पण मग तोच रोड जर का दुसऱ्या डायरेक्शनला असतं तर काय झालं असतं? तुम्ही दुसरीकडे डायरेक्शन दाखवली असते ना. मग मास ही एक स्केलर क्वांटिटी जी बदलत नाही. तुम्ही ह्या प्लॅनेटवर मास कॅल्क्युलेट केलं, अर्थवरती मास कॅल्क्युलेट केलं, XY Z अमाऊंट मध्ये मास निघलं. मूनवरती गेले तर तेच मास निघणार, सूर्यावरती गेले तेच मास निघणार, ज्युपिटरवरती गेले तेच मास निघणार, सॅटर्नवरती गेले तेच मास निघणार. म्हणजे मास ही अशी क्वांटिटी जी विथ रिस्पेक्ट टू प्लेसेस चेंज होत नाही. पुढे ते सांगितलं की इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज. आता याच्यामध्ये काय? न्यूटन फर्स्ट लॉ आपण बघितला होता लास्ट इयर. न्यूटनचे 3 लॉज बघितले होते आपण. पहिला लॉ होता इनर्शियाचा, दुसरा होता मोमेंटमचा, तिसरा होता एव्हरी ऍक्शन हॅव्हिंग अ अपोजिट अँड इक्वल अमाऊंट ऑफ रिएक्शन. तर पहिला लॉ काय सांगतो? मेजर ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे मास ही डिपेंडंट क्वांटिटी इनर्शियाची. इनर्शिया डिपेंड करतो कशावरती? मासवरती. मास वाढणार, इनर्शिया पण वाढणार. मास घटणार, इनर्शिया पण कमी होणार. मग आता ही झाली इनर्शियाची क्वांटिटी. सर मग आता वेट काय? वेट डिफाईन ऍज अ फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे असा फोर्स, आता कोणता फोर्स आपल्याला अट्रॅक्ट करतोय अर्थकडं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या मासवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला जातो आणि त्याचं जे फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते ते तुम्ही मेजर करता वेट म्हणून. आता जर का मी इथं एक वेइंग मशीन प्लेस केली आणि त्याच्यावरती एक माणूस उभा केला, तर हे इथपर्यंत समजा एवढी क्वांटिटी त्याची काय झाली? मास झाली. काय झाली? मास. पण त्याला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय? डाऊनवर्ड डायरेक्शनला काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. मग त्याचं पण अट्रॅक्शन कुठं जाईल? डायरेक्शन कुठं जाईल? डाऊनवर्ड साईडला. मग ह्या वेइंग मशीन वरती काय काय कॅल्क्युलेट होईल? त्याचं एक तर मास कॅल्क्युलेट होईल, दुसरं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असणार आहे तो पण कॅल्क्युलेट होईल. म्हणजे वेइंग मशीन वरती तुम्हाला ऍडिशन अमाऊंट दिसल मासची आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. म्हणजे हे एक प्रकारचं काय झालं? फोर्स झाला. काय झाला? फोर्स. मग आता मला एक गोष्ट सांगा, आता हिचं काय? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे प्लेस चेंज झाली तर क्वांटिटी पण काय होणार? चेंज होणार. आता काय चेंज होणार? कारण की प्रत्येक प्लॅनेटचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम नसतो. जर का मास वाढतं एखाद्या प्लॅनेटचं तर त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय? वाढणार. मग आता मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असेल का जास्त असेल? आपल्यापेक्षा कमी असेल. का? कारण की मूनचं मास आपल्यापेक्षा कसं आहे? कमी आहे. मग आता नीट लक्ष द्या की जर का वेट समजा इथं कन्सिडर करा, आपलं जे वेट आहे दोन कंडिशन मध्ये कॅल्क्युलेट करू. अर्थ वरती सपोज आलं 50 किलोग्राम, पण आता हे किलोग्राम आहे का? नाही. किती असणार आहे? 50 न्यूटन. ठीक आहे. आणि मून वरती ते 50च राहील का? वेट 50च राहील का? नाही राहणार. किती राहील? XYZ 50 मायनस राहील काहीतरी. 50 मायनस एक्स टाईपची अमाऊंट राहील. बरोबर?
इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? तर मूनचा मास कमी आहे, मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा कमी आहे. हा, तर आता ही काय झाली? वेक्टर क्वांटिटी झाली. कशी झाली? वेक्टर, म्हणजे डायरेक्शन नुसार ही काय होणार? चेंज होणार. एसआय युनिट काय आहे? न्यूटन. सिस्टमॅटिक युनिट काय त्याचं? न्यूटन. आता नीट लक्ष द्या, मला एक गोष्ट सांगा, मी पहिले बोललो की मास ही अशी क्वांटिटी आहे जी अमाऊंट ऑफ मॅटर मेजर करते, म्हणजे जेवढं मास मॅटर तुमच्यामध्ये प्रेझेंट असणारी मास काय ती क्वांटिटी मेजर करते. वेट काय? त्या मास वरती किंवा त्या मॅटर वरती लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा आपण वेइंग मशीन वरती कॅल्क्युलेट करतो तो झाला तुमचा वेट. मग वेट चेंज होईल का नाही होणार? चेंज होईल. मास चेंज होईल का? नाही होणार. म्हणजे मास काय सगळीकडे सेम आहे. आता ही झाली मास आणि वेटची कन्सेप्ट. आता मला सांगा, मास कशामध्ये कॅल्क्युलेट करतात? किलोग्राम मध्ये. आणि वेट कशामध्ये करतात? न्यूटन मध्ये. मग आता लक्षात राहील. मग वेट तुमचं काय झालं? एक फोर्स झाला जो कोणावरती अप्लाय होतोय? आपल्यावरती. कोणामुळं? अर्थमुळं. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस आपल्यावरती अप्लाय होतो तेव्हा ते आपण जे मेजर करतो वेइंग मशीन वरती ते काय झालं? आपलं वेट. काय झालं? वेट. स्केलर आहे की वेक्टर आहे? वेक्टर आहे, बरोबर. आणि कशामध्ये मोजतात? न्यूटन मध्ये. किलोग्राम मध्ये काय मोजतात? मास. समजतंय? डोक्यात शिरतंय? ठीक आहे. आता काय बघायचंय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता लक्षात ठेवा, वेटचा फॉर्म्युला काय? F इज इक्वल टू एम. कारण की वेट काय एक प्रकारचा फोर्स आहे. तर फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍसेलरेशन. म्हणजे फोर्स काय असतं? एखाद्या बॉडीचं मास आणि त्याला भेटलेलं ऍसेलरेशन, त्यांनी चेंज केलेली प्लेस विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी, ही झालं त्याचं ऍसेलरेशन. तर एखाद्या बॉडीवरती फोर्स म्हणजे काय असतो? की त्याचं मास हे ऍसेलरेट होणं, चेंज होणं किंवा मोशन मध्ये येणं, याला म्हणतो आपण फोर्स. आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? एव्हरी अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ काय करतं? त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कारणामुळे प्रत्येक ऑब्जेक्टला जगातल्या आपल्या पृथ्वीवरच्या प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्याकडे अट्रॅक्ट करतं. काय करतं? अट्रॅक्ट करतं. मग आता मला एक गोष्ट सांगा, अट्रॅक्शन कशी होणार आहे? खालच्या डायरेक्शन होणार आहे की वरच्या डायरेक्शन होणार आहे? आता ती काय होते? द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ऍट अ सेंटर. अर्थचं जे मास आहे, अर्थचं मास, मी वेट बोलतोय का? नाही. मग आता कन्सिडरेशन किंवा क्वांटिटी कशामध्ये येणार? मास बोलल्यानंतर क्वांटिटी कशामध्ये येणार? न्यूटन की किलोग्राम? किलोग्राम मध्ये, बरोबर. मग सेंटर ऑफ द मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ऍट अ सेंटर. म्हणजे अर्थचं जे मास आहे ते कुठे सिच्युएटेड आहे? सेंटरला. कुठे सिच्युएटेड आहे? सेंटरला. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. एक लक्षात ठेवा, सेंटर ऑफ मास अशी कन्सेप्ट असते की एखाद्या बॉडीचं कम्प्लीट मास एका पॉइंटवरती सिच्युएटेड असतं. त्या पॉइंटवरती आपण जर का त्या ऑब्जेक्टला ठेवलं तर तो पॉइंट बॅलन्स राहतो. जसं मी तुम्हाला स्पियर बद्दल सांगितलं होतं, एका गोल गोष्टीबद्दल सांगितलं होतं, त्याचं कुठं असेल? सेंटरला असेल. एखाद्या चपट्या ऑब्जेक्टचं कसं असेल? खालून असेल किंवा वरतून असेल, पण त्याच्या सेंटरला असेल. कन्सिडर करा, माझ्याकडे एक गोल आहे, याचं मास कुठे सिच्युएटेड असेल? सेंटरला. आता तोच गोल मी एका असा चपटा गोल घेतलेला आहे, बघितला असेल ना चपटा गोल कधी पण, त्याचं मास कुठे सिच्युएटेड असेल? सेंटरला. म्हणजे सेंटर ऑफ मास एक इमॅजिनरी कन्सेप्ट असते की ज्या ठिकाणी सगळ्या ऑब्जेक्टचं मास, पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं पूर्ण मास सिच्युएटेड असेल, त्या ज्या पॉइंटला ते सिच्युएटेड असतं त्या पॉइंटला म्हणतात सेंटर ऑफ मास. मग आता अर्थचं मास कुठे सिच्युएटेड आहे? सेंटरला. आता सेंटर कुठं असणार आहे अर्थचा? आपल्या खाली असणार आहे. म्हणजे जिथं ओरिजिनल सेंटर आहे तिथं अर्थचं सेंटर असणार आहे, तिथं सगळं सेंटर ऑफ मास काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही कन्सेप्ट सेंटर ऑफ मास वरती डिपेंड करते. म्हणजे कोणता पण ऑब्जेक्ट जर दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असेल, तर तो फोर्स कुठे असतो? डायरेक्टेड सेंटरला. मग अर्थ आता तुमच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, मग ती कुठे अप्लाय करते? सेंटरला. कन्सिडर करा ही अर्थ आहे, बरोबर. आणि तुम्ही याच्यावरती उभे आहेत आणि इकडून पण एक जण उभा आहे. मग आता तुम्ही म्हणायला पाहिजे, सर हा जो माणूस आहे तो हा खाली पडला पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. जर का हा इकडे खाली पडतोय तर हा पण माणूस काय करायला पाहिजे? खाली पडला पाहिजे. पण तो खाली पडतोय का? तो कुठे जातोय? सेंटरला. कुठे जातोय? सेंटरला. हा पण कुठे? सेंटरला. आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला होता. सेंट्रिपिटल फोर्स कुठे सिच्युएटेड असतो? सेंटरला. तो कसा सेंटर सिकिंग फोर्स आहे, बरोबर. मग प्रत्येक ऑब्जेक्ट जर का सेंटरला ओढला जातोय, हेच तर रिझन आहे की आपली पृथ्वी घुमत जरी असली तरी आपण हवेत उडत नाही. कळतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटरकडे सिच्युएटेड आहे, टुवर्ड्स आहे, त्यामुळे तर आपण हवेमध्ये उडतो का? नाही. आपण कुठे खेचला जातो? जमिनीकडे. मग आता मला एक गोष्ट सांगा, जर का ही सेंटरला अट्रॅक्ट करत असेल तर मग कुठलं पण ऑब्जेक्ट अट्रॅक्ट कुठं होईल? सेंटरला अट्रॅक्ट होईल. बिकॉज ऑफ दिस एव्हरी ऑब्जेक्ट इन अर्थ इज फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड ऑन द अर्थ. याचा अर्थ असा
की जर का हा सेंटर ऑफ मास जो अर्थचा सेंटर ऑफ मास कुठे सिच्युएटेड आहे, सेंटरला, आणि मी जर म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या पण ऑब्जेक्टनी लावला जातो, कुठे लावला जातो, सेंटरला, मग प्रत्येक ऑब्जेक्ट कुठे पडणार आहे, सेंटर. आणि अर्थचा सेंटर कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की एखादी ऑब्जेक्ट मी वरती फेकली तर ती कशी पण फेकली, सपोज आता कन्सिडर करा मी इथून एखादा बॉल फेकला आणि तो असा गेला, स्पिन करत वरती गेला, पण त्या सिच्युएशन पासून तो सेंटर ऑफ अर्थला कसं येईल, व्हर्टिकली डाऊनवर्ड येईल. म्हणजे व्हर्टिकली म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये येईल, असं वाकडा तिकडे येईल का. कागद फेकल्यानंतर कागद थोडंफार येईल, कारण की त्याला ते एअर टर्ब्युलन्स भेटलं जातं, ते जी हवा येते ना त्याच्यामुळे ते काय होतं, क्रॅश वगैरे करते, हवेला टक्कर वगैरे देते, ते झुलत खाली येतं. पण मग जर का एखादी हेवी ऑब्जेक्ट वरची फेकली तर ती कशी पडणार आहे खाली. लेट्स कन्सिडर मी हा मार्कर फेकतो, कसा आला, मी आज जर का वाकडा फेकला असता तरी पण तो कसा आला असता, स्ट्रेट खाली आला असता. का, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज सिच्युएटेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. समजते. तर हे झालं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजलं इथपर्यंत, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही. आणि लक्षात ठेवा प्रत्येक ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा चेंज होतो त्याच्या पोझिशन नुसार, त्याच्या मास नुसार. मग अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो, आता एक जनरल फेनॉमेना आहे. जर का अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सर तुम्ही म्हणताय अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि तो सेंटरकडे कसा आहे, सिच्युएटेड आहे, मग अर्थच्या अवतीभोवती काय, एक चंद्र आहे, सॅटेलाइट्स आहेत, बरोबर. आणि मग हे जमिनीवरती का नाही पडत सर, क्वेश्चन आहे ना. ते अर्थ वरती काय सिच्युएटेड आहे आणि ती जमिनीवरती काय नाही पडत, कारण की त्यांची पर्सनल व्हेलोसिटी, म्हणजे त्यांच्याकडे पर्सनल स्पीड आहे त्यांची, की ज्या स्पीडमुळे ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करू शकतात, अपोज करू शकतात. आता तुमच्याकडे पण पर्सनल हे आहे, काय म्हणतात, स्पीड आहे. तुम्ही उडी मारा, तुम्ही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून थोडे दुरावले जातात, तुम्ही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून थोडे लांब जातात. का, तर तुमच्याकडे व्हेलोसिटी, तुमच्याकडे स्पीड. मग तसंच हे सॅटेलाइट मध्ये असेल किंवा मून मध्ये असेल, त्यांच्याकडे काय, त्यांची पर्सनल व्हेलोसिटी, आणि दे हॅव्हिंग देअर पर्सनल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो. त्यांचा पण त्यांच्या वैयक्तिक काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हाच ग्रॅव्हिटेशनल फेनॉमेना सनवरती पण अप्लाय होतो, म्हणून अर्थ सूर्याची चक्कर काढते. समजते. पण त्याच्याकडे खेचलं जाते का, नाही. आपण जाऊन चिपकलो का सूर्याला, का, कारण की आपल्याकडे आपली पर्सनल स्पीड आहे, आपला पर्सनल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो की त्या फोर्सला काय करतो, थोड्या प्रमाणामध्ये काय करतो, अपोज करतो. कळतंय. म्हणजे फोर्सलाच कट करतोय, कळतंय का थोडंसं. व्हेलॉसिटी फोर्सला काय करते, कट करते. म्हणजे यांच्या पर्सनल व्हेलॉसिटीमुळे, पर्सनल ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या गोष्टी पृथ्वीवरती पडतायत का, नाही. पण त्यांचा पर्टिक्युलर, आता सायंटिस्ट काय करतात, ह्याच गोष्टीचा यूज करतात, आणि ज्यावेळेस त्यांना अंतराळामध्ये एखादं सॅटेलाइट सोडायचं असेल तर त्यावेळेस ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, त्या सॅटेलाइटचं वेट असेल, त्याची स्पीड कॅल्क्युलेट करून त्याचा अंदाज घेऊन ते सॅटेलाइट काय करतात, अंतराळामध्ये सोडून देतात. समजते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती इम्पॉर्टंट आहे आता तुम्हाला कळत असेल. तेच रिस्पॉन्सिबल आहे आपण अर्थ सूर्याच्या भोवती फिरण्यामध्ये, किंवा मून सूर्याच्या अर्थच्या भोवती फिरण्यामध्ये पर्सनल स्पीड आणि पर्सनल ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतो, कॅन्सल आउट करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याला एक स्टेबिलिटी मेंटेन करून देतो. समजते. ठीक आहे, हे लिहून घ्या. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे काय, मुळात ऍक्सेलरेशन म्हणजे काय, की कोणती पण गोष्ट ऍक्सेलरेट होणं, मोशन मध्ये आहे ना, त्याची व्हेलोसिटी चेंज होणं, याला आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन. मग आता ऍक्सेलरेशन होते, एखाद्या ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन होतंय, पण कोणामुळे होतंय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कोणामुळे, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. अर्थच्या जवळ असलेल्या ऑब्जेक्ट वरती अर्थ काय करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतं. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन ऍक्सेलरेशन. न्यूटनचा सेकंड लॉ होता, मोमेंटमचा लॉ होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, कुठल्या पण गोष्टीवरती अगर फोर्स अप्लाय झाला, किंवा कोणती पण गोष्टीला आपण फोर्स दिला, तर ती गोष्ट मोशन मध्ये येते किंवा ऍक्सेलरेट होते, त्याची व्हेलोसिटी चेंज करण्यासाठी ती रिस्पॉन्सिबल असते. मग आता द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन द बॉडी रिझल्ट इन ऍक्सेलरेशन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखादी बॉडी जर का ऍक्सेलरेट होत असेल, काय होत असेल, ऍक्सेलरेट होत असेल, तर त्या फिनॉमिनाला म्हणतात ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी. काय म्हणतात, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हणतात, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ऍक्सेलरेशन तर झालेले, कशामुळे झालं, ग्रॅव्हिटीमुळे. कशामुळे झालं, ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे मुळात समरी काय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखादी ऑब्जेक्ट जर का ऍक्सेलरेट होत असेल, त्याचं सायंटिफिक लँग्वेज काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन द बॉडी रिझल्ट इन ऍक्सेलरेशन
कॉल्ड ॲज ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असते? वेक्टर क्वांटिटी असते. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? डायरेक्शन सोबत ती चेंज होत जाते. काय होते? चेंज होते. आता सर डायरेक्शन सोबत चेंज का होणार? मी तुम्हाला सांग, आता तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक ऑब्जेक्ट हा जो असतो किंवा अर्थ असेल, प्रत्येक ऑब्जेक्टवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, प्रत्येक प्लेसवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? डिफरंट असतो. कुठे कमी असतो, कुठे जास्त असतो. सर आता का जास्त असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो एका फेनॉमेनावरती डिपेंड आहे. आपण बघितलं होता न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये. तो कशावरती डिपेंड आहे? एक तर मासवरती डिपेंड आहे आणि दुसरं म्हणजे डिस्टन्स वरती डिपेंड आहे. कशावरती? डिस्टन्स वरती. मग अर्थ कम्प्लीट सर्कल आहे का? नाही. अर्थ कशी आहे? थोडी चपलेली आहे अशी. सर्कल आहे कधी? मग इथलचं डिस्टन्स कसं आहे? कमी आहे. पण इथलचं डिस्टन्स कसं आहे? जास्त आहे. हे पुढे शिकायचं आहे आपल्याला. पण मग समजून घ्या की ह्या पोझिशनला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे तो आणि ह्या पोझिशनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम असणार आहे का? नाही. का? सर डिस्टन्स बदलते. काय बदलते? डिस्टन्स बदलते. म्हणजे ग्रॅव्हिटी कशी असणार आहे किंवा ऍसेलरेशन कसं असणार आहे ते पण कसं होणार आहे? चेंज होते. जर का मी म्हणतोय ह्या पोझिशनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त लागतोय आणि ह्या पोझिशनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी लागतोय, मग फोर्स कमी जास्त होते म्हणजे मोमेंटम पण कशी होणार? कमी जास्त होणार. ऍसेलरेशन कसं होणार? कमी जास्त होणार. म्हणून अर्थ ग्रॅव्हिटीचा जो ऍसेलरेशन आहे तो कसा आहे? वेक्टर क्वांटिटी. डिनोट कशाने केला जातो? स्मॉल जी ने. कशाने? स्मॉल जी. कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये फरक आहे. कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये फरक आहे. समजतोय फरक? ओके. आता लक्ष द्या की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशी काढतो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. मला एक गोष्ट सांगा, ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशामुळे आपले होते? फोर्समुळे. आपण फोर्सचा फॉर्म्युला बघितला होता, F इज इक्वल टू एम ए. काय बघितला होता? F इज इक्वल टू एम ए. मग आता लक्ष द्या, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍसेलरेशन हा आपल्याकडे फॉर्म्युला होता. बरोबर? हा झाला आपला फॉर्म्युला नंबर 1. ठीक आहे. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला बघितला, F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. हा झाला आपला फॉर्म्युला नंबर 2. आता फॉर्म्युला नंबर 1 लक्षात घ्या. फॉर्म्युला नंबर 1 काय? F इज इक्वल टू मास इंटू ऍसेलरेशन. आता हा जो ऍसेलरेशन आहे हा ऍसेलरेशन कोणता असेल? ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कसा असेल? ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण की कशामुळे ऍसेलरेशन होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कोणाच्या? अर्थच्या. तो डिनोट कशाने केला जातो? स्मॉल जी ने. मग आता आपण इथं असं लिहू शकतो का? F इज इक्वल टू एम इंटू जी लिहू शकतो. कारण की हे पण काय आहे? ऍसेलरेशनच आहे आणि हे पण काय? ऍसेलरेशन आहे. फक्त फरक कशाचा आहे की हे ऍसेलरेशन कशामुळे झालेलं आहे? ग्रॅव्हिटीमुळे. कशामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. मग आता हा झाला आपला फॉर्म्युला नंबर 3. नाव कंपेअरिंग इक्वेशन. कोणतं इक्वेशन कंपेअर करावं लागेल मग आता आपल्याला? इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 3. बरोबर? मग आता दोन्हीकडे काय? F सारखे आहेत. बरोबर? म्हणजे मग मी असं लिहू का? mg इज इक्वल टू जी m अपॉन r चा स्क्वेअर. आता ही तर m1 m2 काढण्यापेक्षा मी काय करतो? m1 m2 काढण्यापेक्षा काय करतो? स्मॉल m आणि कॅपिटल m लिहितो. सर स्मॉल m आणि कॅपिटल m तुम्ही का लिहिताय? कॅपिटल M काय? मास ऑफ अर्थ. काय? मास ऑफ अर्थ. आणि स्मॉल m काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जो की ऍसेलरेट होणार आहे. मग सर स्मॉल m कॅपिटल M लिहिण्याचं रिझन काय? मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, जर काही ह्यूज क्वांटिटी असेल, मोठी क्वांटिटी असेल तर ती कधी पण कॅपिटल मध्ये डिनोट करत जा. सांगितलं होतं की नाही? मग आता तिथं फक्त फॉर्म्युल्यामध्ये सुटेबल व्हावी, कारण की दोन्ही पण मासेस कसे सारखेच आहे, पण ती फॉर्म्युल्यामध्ये सुटेबल व्हावी म्हणून आपण काय करतोय? कॅपिटल M आणि स्मॉल m डिनोट करतोय. मग आता लक्षात द्या, हा m आणि हा m कॅन्सल आउट होईल. बरोबर? मग जी काय येईल? G इज इक्वल टू कॅपिटल G मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ अर्थ. काय? रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. म्हणजेच जी काय येईल? G इज इक्वल टू 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर 24. वेट काय? मास काय अर्थचं? 6 इंटू 10 टू द पॉवर 24 डिवायडेड बाय 6.4 इंटू 10 टू द पॉवर रेडियस किती? बघा, चेक करा. अर्थची रेडियस किती? पॉवरचा फॅक्टर मी पण विसरलो. 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. काय? 6 चा स्क्वेअर. अल्टिमेटली याचं उत्तर काय येतं? G इज इक्वल टू
9.8 मीटर पर सेकंड. जी ची व्हॅल्यू किती आली मग तुमची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी सेकंड स्क्वेअर. हो हुशार झाले पोरं आता. तर इथपर्यंत आहे. पहिले काय केलं आपण, आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला होता अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ इक्वेशन. काय होता, F इज इक्वल टू ma मास इंटू ऍसेलरेशन. आता इथे ऍसेलरेशन काय, पण ऍसेलरेशन कोणामुळे, अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून आपण तो ए कशाने रिप्लेस केला, जी ने रिप्लेस केला. कारण की ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशाने डिनोट करतो, जी ने करतो. म्हणून आपण इथे जी ने तो रिप्लेस केला. आपल्याकडे दुसरा पण फॉर्म्युला होता F इज इक्वल टू जी mm अपॉन आर स्क्वेअर. मास ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट, दॅट पर्टिक्युलरली दॅट ऑब्जेक्ट विच केम इन ऍसेलरेशन. आता सर इथे M1 M2 त्या फॉर्म्युल्यामध्ये पण आपण काय करायचो, ज्या दोन गोष्टींमधून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे त्या दोन गोष्टींचं काय करायचं, मास घ्यायचं M1 M2. आता इथे दोन गोष्टी कोणत्या आहेत, M1 कोणती, अर्थ आहे, आणि M2 कोणता आहे, आपण स्वतः आहे. म्हणून मी तर काय केलं, कॅपिटल M स्मॉल m केलं. बाय द वे व्हॅल्यू सेमच आहे. इथे जर का M2 तुम्ही घेतला असतं तर इथं पण तुम्ही काय घेतलं असतं, F च्या ठिकाणी M2च घेतलं असतं. हे डोकं लावण्यासारखा पार्ट आहे का, नाही. मग आपल्याकडे दोन्ही F कम्पेअर झाले. मग दोन्ही F चं आपण कंपॅरिझन केलं. एक F चं काय होतं, GMM आपण आर स्क्वेअर, तो जशाला तसा घेतला, आणि दुसरा F रिप्लेस केला कशाने, mg ने. बरोबर. मग दोन्हीचं मास सारखं आहे, म्हणजे ही क्वांटिटी कशी आहे, सेम आहे. मग इकडे जर का डिव्हिजन मध्ये आली असती तरी काही फरक पडला असता का, नाही. मग इथलच्या इथं आपण काय केली, कॅन्सल आउट करून घेतली. मग फायनली आपल्याकडे काय आलं, G इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ अर्थ अपॉन आर चा स्क्वेअर. मग व्हॅल्यू काय आली 6.673. 3 घेतली काय, नाही घेतलं काय, सेमच आहे. इंटू 10 टू द पॉवर -11 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर 24 डिवायडेड बाय 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, ह्या व्हॅल्यूज पेपरमध्ये विचारल्या जातात. मग अल्टिमेटली जी काय आलं आपलं 9.8 इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग इथं तुमच्या माहितीसाठी लिहून देतो, आता जागाच नाही उरली, इथं वरती लिहितो. M कॅपिटल M इज इक्वल टू मास ऑफ अर्थ, नंतर काय स्मॉल इज इक्वल टू कोणाचं मास असेल आता, मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि आर काय असेल, रेडियस ऑफ कणाची, अर्थची. समजलं इथपर्यंत. हे कुठे लिहायचं, खाली लिहायचं, नाव कम्पेअरिंगच्या वरती. ठीक आहे, समजलं, एनी डाऊट, ठीक आहे, लिहून द्या.